हाय हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या तिसऱ्या व्लॉगमध्ये. श्री झोपलेला होता आणि आम्हाला गाडी सर्व्हिसिंग करायला जायची होती आणि नंबर प्लेट आलेला होता. तर श्रीला तसंच झोपेतून उठून मी त्याला घेऊन गेले होते आणि मग जाता जाता बघा हे बाहेरचं असं काही व्ह्यू होता. तर तो झोपलेला होता, त्याला मांडीवरती घेतलं होतं मी आणि अन्नू होती, ती अन्नू समोर बसलेली होती. तिथं स्पेस असतो ना, तिथे बसलेली ती. तर बघा गावाकडचं असं व्ह्यू असतो असं, म्हणजे आता कसं सोयाबीन उडीद वगैरे सगळं पेरलेलं आहे ना, म्हणून सध्या शिवार कसं हिरवगार आहे बघा. तुम्हाला दाखवत जाते मी रस्त्याने सगळे तुम्हाला. मग नंतर निघालो आम्ही दोघी, गप्पा मारत मारत असं तोंडाला बांधलेलं होतं मी, जसं काही कुठे डाका टाकायलाच जायचं होतं. मग नंतर ना बघा ह्या मुगाच्या शेंगा आहेत, बट तुम्हाला एवढं क्लिअर दिसलं नसेल, मी झूम केला कारण थांबून घ्यायला पाहिजे होतं, पण मी नाही घेतलं असो. तर नंतर ना बघा हे सोयाबीन वगैरे आहे, असे शेळ्या वगैरे चारायला. गावाकडची अशी लाईफ असते. गावाकडं म्हणजे खूप मज्जा असते. शहराकडे एवढी मज्जा नसते जेवढी गावाकडं असते, कारण गावाकडची जिंदगी एक वेगळी असते आणि शहराकडची वेगळी असते असं. नंतर ना मग आम्ही लगेच हायवेला लागलो. तर बघा इकडे पण सध्या पावसाचं वातावरण नाही आहे, कारण हायवे आहेत पण आजूबाजूला सगळी शेती वगैरे आहे ना. आणि मुंबई पुण्याला कसं असतं, असं लवकर उठून सगळेजण कामावर वगैरे जातात आणि गावाकडची लाईफ एक वेगळीच असते. आणि म्हणजे कसं सुकून पण असतं गावाकडे. आणि शहराकडे कसं असतं, म्हणजे सगळ्यांची जिम्मेदारी असते, कामं वगैरे करायला अलग लाईफ असते ना. गावाकडची पण असते, कामं वगैरे करतात पण आनंद भेटतो गावाकडच्या गोष्टींमध्ये. शेतामध्ये काम वगैरे करतात पण त्या गोष्टीमध्ये पण आनंद भेटतो ना, असं असतं. मग नंतर ना बघा हे असे झाडं वगैरे कसे लावलेले आहेत रस्त्यामध्ये, खूप छान वाटतं पण. आणि रस्ते एक असे म्हणजे मस्त केलेले आहेत, बट फक्त आमच्या गावचाच रस्ता थोडासा व्यवस्थित नाही आहे. मग नंतर ना बघा असं निघालेलो, तर श्रीची अजून झोप झालेली नव्हती. तो माझ्या मांडीवरती होता म्हणून तसेच क्लिप काढले जसे आले तसे. मग नंतर आता तो थोडंसं उठत होता, पण कसे हवेने त्याला जास्तच झोप येत होती. तर बघा तो कसा करते, हवा लागेल तसं अजून जरा झोप येणार ना त्याला. मग नंतर बघा त्याला मी उठवत होती पण तो उठत नव्हता. मग नंतर मग आपण त्या सिटीच्या जवळ पोचलेलोच होतो. बघा आता कसा असा व्ह्यू असतो बघा. कुठेच म्हणजे मी निघाल्यापासून कुठेच म्हणजे आभाळ आलेलं नव्हतं किंवा पावसाचं वातावरण नव्हतं, कुठे पाऊसच आला नाही असं. मग नंतर फायनली आम्ही तिथे आलो हे बघा. आणि मेन कसं गाडी सर्व्हिसिंग करायची होती आणि नंबर प्लेट टाकायचं होतं. नंबर प्लेट टाकणं जरुरी आहे ना. मग तुमचे दाजी गेले विचारण्यासाठी, तर बोलले की पहिले गाडी सर्व्हिस करून या. तर मग तिथून नंतर बघा अनु आणि श्री आमचं असं मस्ती चाललेलं होतं. आणि बाहेर गेलं की श्री खाली उतरत नसतो, त्याचं परमनंटली त्याला वरती घ्यायलाच लागते. मग नंतर बघा तिथे असं गाड्या वगैरे बघून श्री मस्त खुश होता. आणि मग अनु पण थांबलेली. अनुला बोललो, अनु हाय कर. तर कसं ती तिथे बसून बसून कंटाळलेली होती ना, तर उतरल्यावर एकदम आळस आल्यासारखं दिसत होती ती. मग नंतर हा बघा श्री. मग नंतर तुमच्या दाजी गाडी घेऊन गेले तिथे जिथे सर्व्हिस करतात तिथे. आम्ही तिथे जाऊन बसलो, पण एवढा कंटाळा येत होता ना, बापरे सांगायचं काम नाही. लय कंटाळा येत होता. आणि त्यांनी एवढा टाईम लावत होते ना सर्व्हिसिंग करण्यासाठी, कारण समोर पण गाड्या होत्या ना, कोणाचा काही प्रॉब्लेम असं. तर मग नंतर ह्या दोघांचं इकडं काही चर्चा चालली होती काय माहिती. मी म्हटलं चालू द्या बाबा तुमचं, एकतर मला आलेला होता कंटाळा. म्हटलं आता काहीतरी करावं. हे बघा ह्यांना हाय कर बोललं तर ही अशी डोळ्यासमोर घेऊन कशी नखरे करत होती अनु. मग नंतर श्रीला पण असं त्याची झोपच पूर्ण झाली नव्हती, तर हाय कर बोलल्यावर लगेच हाय करायला लागला. मग नंतर मी म्हटलं बसल्या बसल्या चला आपण पण बघूया की म्हणजे गाडीचं काय काय कसं कसं सर्व्हिस करतात बघायचं होतं. बट ते फक्त नंबर प्लेटसाठी तिथं होल वगैरे मारत होते, तर नंबर असा काय आलेला होता. मग त्याच्यानंतर मी म्हटलं चल लावू दे, म्हटलं ते ऑइल वगैरे चेंज करतात बोलले. म्हटलं म्हटलं ते करून घेतील, तोपर्यंत आपण जाऊन बसावं. तर मग गाडीला वगैरे बघितलं असं. मग तिथे आली, नंतर तिथे येऊन हे दोघांची मस्ती चाललेली. मग तिथे पाणीपुरी दिसल्यावर आम्ही लगेच पाणीपुरी खायला गेलेलो. तर एक मीडियम आणि एक तिखट घेतलेलं. हे बघा ह्या दोघांची कशी मस्ती चाललेली होती. तर मग ते माणसं देईपर्यंत पण ह्यांना थांबवत नाही, अशी लेकरं आहे ती हे. मग 2 घेतलेले मस्त एक एक प्लेट खाऊन घेतलं. नंतर आम्ही पाणीपुरी खाऊन गेलो तर तेवढ्यात गाडी पण सर्व्हिस झाली, नंबर प्लेट पण टाकला. आणि हा बघा ह्याला काकत घ्यायचं होतं म्हणून मग लगेच त्याला पण घेतलं लगेच. आणि मग नंबर प्लेट वगैरे बसवून झाली. मग नंतर गाडीला GPS होतं ना, तर ते कनेक्ट करून घ्यायचं होतं मोबाईलशी. मग ते पण कनेक्ट करून घेतलं. तर तुमचे दाजी आणि ते तिथले कोणीतरी होते, त्यांनी करून घेतले. इकडे अनु खेळत होती. तिथं बघा एकदम कडक असं ऊन पडलेलं होतं. तर मग ह्यांचं पण झालेलं ते हे बसवून
सगळं करून झालेलं होतं, ते काय बोलतात GPS वगैरे. मग नंतर आणू वगैरे सगळेजण मस्त असं बसलो आणि निघालो पुढे. आणि मग येताना मला मार्केटमध्ये जायचं होतं ना, मग माझ्या मोबाईलमध्ये एवढी काही चार्जिंग नव्हती म्हणून मी मोबाईलच घेतला नाही. आणि ते मार्केटमध्ये गेलेले क्लिप होते ना, ते म्हणजे घेतलेच नाही मी, माझ्या लक्षातच आलं नाही नंतर ना. मग असं काही निघालेलो आम्ही. आणि कसं आणि खरेदी पण करायची होती मुलांसाठी आणि श्रीसाठी. मग जाऊन खरेदी वगैरे केलो. तर आता मागे अनु बसलेली, श्री पुढे बसलेला. तर इकडं मागे बसली ना ती, मग आमची लय मस्ती चालती घरात बसल्यासारखं. तर वारं सुटलेलं होतं, मी त्यांच्याशी बोलत बोलत जात होती. तर बघा इथे समोर असं म्हणजे एक मंदिर आहे, ते मंदिर महादेवाचं आहे. एवढं छान मंदिर आहे ना तिथं, म्हणजे आम्ही जाऊन आलेलो 2-3 वेळेस, बट आज नाही गेलेलो कारण आज खूप उशीर झालेला होता म्हणून. तर तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून थोडंसं झूम करून दाखवते. तर बघा सर्वांनी कमेंटमध्ये हर हर महादेवला व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. घरात येऊन मस्त भाजीपाला वगैरे काढला. तर चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.